दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण इथे खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत। इथे मी अर्धा किलोची शंकरपाळी बनवणार आहे। आता ही शंकरपाळी आपण कसे बनवायचे चला बघूया। मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे तळून घेणार आहोत। हे बघा, इथे आवाजावरूनच तुम्हाला जाणवत असेल अशी खुसखुशीत आपली इथे शंकरपाळी झालेली आहे। ते शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। 1.5 वाटी इथे पिठी साखर घेतलेली। त्या पिठी साखरमध्ये मी इथे 1 कप दूध ॲड केलेले आहे। आता आपण हे दूध आणि साखर छान मिक्स करून घ्यायचं। इथे मी 1 वाटी भरून साजूक तूप कडकडीत असं छान गरम करून घेतलेलं आहे आणि ते तूप आपण ह्या मैद्यावर टाकून घेतलेले आहे। आता हे तूप आपण या मैद्याला छान लावून घ्यायचं आहे। गरम आहे, इथे चमच्यानेच आपण मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत हे थोडंसं थंड झालं की मी इथे हाताने छान ह्याला लावून घेतलेलं आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता। आता आपण जे दूध साखर हे मिक्स केलेलं होतं ना, ते इथे लागेल तसंच ओतून घ्यायचं आणि हे मळून घेणार आहोत। जास्त काही इथे पटकन टाकायचं नाही, लागेल तसंच आपण इथे यूज करणार आहोत। आणि हे बघा, इथे माझं छान असा गोळा इथे तयार झालेला आहे मळून। आता आपण हे पुन्हा एकदा पळपाटावर घेऊन मळून काढायचं छान। आणि मळल्यानंतर मी याचे 3 गोळे करणार आहे। त्यातला 1 गोळा घेऊन इथे मी लाटून घेतलेला आहे आणि लाटून झाल्यानंतर इथे आपण चारी बाजूची जी किनार आहे ती कट करून घेतलेली, एकसारखी कट करून घ्यायची आणि इथे एकसारखे दिसायला पण छान दिसत आहेत अशी इथे मी शंकरपाळे इथे कट करून घेतलेले। गॅस चालू केलेला आहे। तेल तापल्यानंतर इथे आपण सावकाश इथे शंकरपाळे तेलामध्ये सोडून घेतलेले आणि छान असे मीडियम गॅसवर तेल तापल्यानंतर आधी फास्ट गॅसवर आपण तेल तापून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गॅस स्लो करायचा। बघा, तुम्ही इथे बघू शकता छान अशा लेयर्स आलेले आपल्या शंकरपाळ्याला आणि दिसायला पण ते इतके छान दिसत आहे आणि तेवढेच खायला ते खुसखुशीत लागतात। आणि इथे आता मी सर्व शंकरपाळे असेच बनवून घेणार आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल शंकरपाळ्याची तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत तुम्ही अशी शंकरपाळे खुसखुशीत बनवून बघा। पुन्हा भेटूया, बाय।